आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. एक 6 महिन्यापूर्वी पहिली थाळी केली होती आणि आज ही आपली 50वी थाळी मी इथे कव्हर करतोय. आणि ही कव्हर करण्यासाठी मी आलो आहे खास लोकेशनला, जिथे वाई सिटी संपते आणि पसरणी घाट सुरू होतो त्या ठिकाणी लोकेशन आहे. लोकेशन कोणते काय सगळे डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स मी देणार आहे, ते तिकडेच बघून घ्या. चला आतमध्ये यांचं हॉटेलची टूर घेऊया काय आहे ती, आणि यांच्या थाळीमध्ये काय काय येतं ते चेक करूया. चला तर. आज मला खूप आनंद होतोय की आज मी 50वी थाळी करतोय आपल्या या सगळ्या यूट्यूब सिरीजमधली, आणि खूप 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 आनंद होतोय. तेव्हा आयडिया नव्हते की मी 50 थाळीपर्यंत पोहोचेल की नाही आणि त्या थाळ्या लोकांना आवडतील की नाही वगैरे वगैरे. ह्याच्यावर मी एक वेगळा एपिसोड बनवणार आहे. इथे पोहोचल्यानंतर आता इथे हे जे एमटी ताट आलं याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 वाट्या आहेत आणि एक चपटी डिश दिसते दहीवडा वगैरेसाठी काहीतरी 9वी, आणि अशी भरपूर थाळी इथे मोठी येणार आहे. मला ऑलरेडी भूक लागलेलीच आहे आणि परत मला म्हणजे खूप आनंद होतो की मी आज 50वी थाळी इथे करतोय. तुम्ही लोकांनी खूप चांगल्या पण कॉमेंट्स केल्यात, वाईट पण भरपूर लोकांनी कॉमेंट्स केल्यात. चालायचंच, मी फक्त प्रोसेस एन्जॉय करतो हे सगळं करताना. मला जे काय चवी लागतात, मला खायला आवडतं, मला थाळ्या आवडतात खायला, त्या मी सगळीकडे इथे प्रेझेंट करत असतो यूट्यूबवरती. आज जरा बोलायला शब्द इकडे इकडे होऊ शकतात कारण आज जरा खरंच सेंटी टाईम आहे. चला तर त्यांना सांगतो मी थाळी आणून द्यायला आणि बघूया यांच्या थाळीमध्ये आज काय काय येते ते. सुखश्रीची सुख देणारी थाळी असं म्हणता येईल. माझ्यासमोर आलेली टोटल 25 पदार्थ आहेत, मी मोजलेत. फक्त काय काय आले ते मी आता सांगतो. ही जी दिसते ही आहे भेंडी की सब्जी. पुढे आहे हे पनीरचा काहीतरी त्यांनी केलेली भाजी दिसते, पनीर पसंदा वगैरे टाईपची वाटते. टोमॅटो आलू असं काही पदार्थ आहे. ही आहे गट्टे की सब्जी. पुढे दिसते हे दाल. ही आहे कढी. त्यानंतर हा दिसतोय त्यांचा खास पदार्थ चुरमा. त्यानंतर हे आहे रबडी. पुढे हे दिसतंय दाल बाटी. आणि मग इथे चटण्या आहेत 2, एक चिंचगुळाची दिसते, एक हिरवी चटणी आहे, थोडं सलाड म्हणून दिलं आहे, मोदक पण आहे याच्यामध्ये, पुरी आहे, फुलका आहे, ढोकळा आहे, आणि सांगतानाच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मोदक आहे, तिसरं जे स्वीट आहे ते 3 स्वीट आहे त्याच्यामध्ये, आणि चटणीचा जो काही सुगंध आलेला आहे तो आला की मला लगेचच खावंसं वाटतो. सो असं ही ओव्हरऑल 25 पदार्थांची छान थाळी. वाईमध्ये अशी छान थाळीचा लाभ होईल तेही 50वी थाळी आपल्या चॅनलची वाटलं नव्हतं. सो अमेझिंग. आणि तर मी एक पदार्थ टेस्ट करतो आणि सांगतो की याच्या चवी कशाच्या. त्याच्या आधी आणि हो, सगळ्यांची इच्छा की ही टोपी जी आहे ती मी काढायची आहे. सो ही टोपी, चला तर एक एक चवी आपण बघूया. पहिल्यांदा ही भेंडी छान आहे, मस्त आहे, मसाले वापरलेले आहेत, अमेझिंग आहे. पुढे पनीरची भाजी, पनीर पसंदा टाईपची, छान आहे. नॉर्मल पंजाबी पदार्थ जशी मिळते तशीच ती आहे. पुढे आलू टमाटर, चांगली. गट्टे की सब्जी, छान मसाला वापरला आहे गट्टे की सब्जीमध्ये, आणि खूपच छान जमलेली ही भाजी.
भाजी बनणं चुकीचं आहे, भाजीतला काही प्रकार नाही आहे, गट्टे त्यामध्ये काही डाळी जास्त असते, चालतं. पुढे ही आमटी नॉर्मल टेस्ट आहे, विशेष खास असं काही नाही आहे. कढी झक असं छान जमलेली कढी. बाकी पदार्थ मी एक करून खातो आणि मध्ये मध्ये सांगतो या चवी कशा आहेत. मला आता मी कम्फर्ट झोनमध्ये जातो, परत टोपी घालतो आणि पुढे आपलं कंटिन्यू करतो. या सिरीजमध्ये दालबाटी, दालबाटीची दाल कशी आहे त्याच्यावरती सगळी गोष्टी ठरतं. ब्रिलियंट. राजस्थानी कुक असणार आहे, छान मसाले प्रॉपर. आपल्या सगळ्या 15 वर्ष ते अगदी 100-150 वर्ष ज्यांचं वय मित्रमैत्रिणींचं आहे आपल्या, तर सगळ्यांना हा पदार्थ 100% आवडणार आहे. गर्दी खूप झालेली आहे, एवढं छान जेवण असतं म्हणजे गर्दी होणारच डेफिनेटली. फूड खूपच टेस्टी आहे आणि सगळं ॲम्बियन्स अँड ऑल एव्हरीथिंग इज गुड अँड द कॉस्ट्युम्स ऑफ द वेटर्स अँड ऑल एव्हरीथिंग इज ऑसम. सँडविच ढोकळा 3 रंग आहेत त्यामध्ये. मी हा आधी नुसता खाऊन बघतो ना, मग चटणीबरोबर. स्मूथ आहे, घशात टोटरे बसणार नाही असं आहे. आणि लाल चटणी प्रॉपर चिंगू चटणी, म्हणजे चिंच गुळाची चटणी. छान टेस्ट आहे त्याची. त्याच्यामध्ये किंचित खजूर पण टाकलेला आहे आणि त्याची क्वांटिटी थोडी जास्त आली, त्यामुळे आणखीन एक वेगळीच चव लागते त्याला. आपल्याकडे गणेश भेळवाल्याकडे मिळते अशी रेडीमेड चटणी, चिंगू चटणी, त्या टाईपची चटणी. हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी आणि अतिशय फ्रेश पुदिना वापरलेला आहे. अतिशय फ्रेश टेस्ट आहे त्यामध्ये. मी दही टाकून वगैरे जो करतो त्या टाईपची ही छान पुदिना चटणी झालेली आहे. तर पुढे या सिरीजमध्ये हा व्हेज रोल दिसतोय. छान आहे. सो फरसाण आयटम म्हणून जो असतो तो व्हेज रोल आहे आणि हा फ्रायम्स दिसतात इथे. कुरकुरीत आहे, कुरकुरीतपणा मेंटेन आहे अजूनसुद्धा या हवेमध्ये. चला मी खायला सुरुवात करतो. अजून काही मध्ये मला वाटतं तर नक्कीच सांगतो. ही जी भाटी आहे ती जरा वेगळीच लागते. त्याच्यामध्ये रवा आणि डाळ एकत्र केलेली आणि नॉर्मली भाजतात, तर यांनी ती तळलेली आहे. याची चव नॉर्मलपेक्षा खूप वेगळी लागते. वा. आणि डाळ तर अमेझिंगच आहे. रोटी मस्तपैकी. नाही, तूप नको मला नाही आवडत तूप, सगळ्यांना माहितीच आहे. आता हे गट्टे जे आहेत ह्याच्यामध्ये कसुरी मेथीचा प्रॉपर वापर केलेला आहे आणि दही वापरलं आहे. त्यामुळे हे जे काही कॉम्बिनेशन लागते, कसुरी मेथी, दही आणि हे गट्टेचा बेस जो बनवला तो मस्त आणि वेगळीच चव आहे ही. वा. वाईसारख्या ठिकाणी अशी थाळी मला खायला मिळेल इमॅजिन पण नव्हतं केलं मी. का असं जमलेली आणि आपल्या चॅनलवरची 50वी थाळी. अमेझिंग. खूप छान आहे, मस्त, एक नंबर टेस्ट आहे. अनलिमिटेड रिफिल. सो सगळ्या भाज्या माझ्या परत रिफिल झालेल्या आहेत आणि मी त्या आनंदाने भरपूर खाणार आहे परत. रिझन इज 50वी थाळी. लहानपणी मित्र डब्यामध्ये तूप साखर पोळी आणायचे, नंतर त्यांच्याही त्यांना कुस्करून त्याचा एक लाडू करून द्यायचे आणि चुरम्याचा लाडू दिला असं सांगायची. मला स्वतःला तूप आवडत नाही, माझ्या तो प्रकार कधी मला दिला नाही. पण आत्ता हा जो पदार्थ आहे हा खाल्ल्यानंतर मला सगळ्या मित्रांचं आठवतं आहे की जे डब्यामध्ये आणायचे तूप, गुळ, पोळी वगैरे वगैरे. आणि ह्याची जी स्पेशालिटी आहे खमंग भाजलेला आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असलेला अप्रतिम सो मी बोलतोय मध्येच ढोकळा, रोल, फ्रायम्स वगैरे आलेले आहेत स्टार्टर्स. तर परत एकदा हा जो काही चुरमा आहे तर मला आज हा खरंच खूप आवडलेला आहे. आणि सगळ्यात बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या की जे मुलं माझे मित्र डब्यामध्ये तो लाडू आणायचे आणि आईने चुरम्याचा लाडू दिला म्हणून सांगायचे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात चुरमा त्याला समजतात किंवा माहीत नाही कुठून आली ती आयडिया त्यावेळेला तरी. पण आत्ता हा जो काही चुरम्याचा लाडू आहे
अमेझिंग, आवडलेलं आहे. मी अजून एक 2-3 खायला असं वाटतं त्या मिनिटाला. वा. आणि अनलिमिटेड स्वीट्स आहेत, 3 स्वीट्स आहेत, मोदक आहे, ही रबडी आहे आणि हा चुरम्याचा सुरेख चविष्ट लाडू आहे. वा. ही जी टोमॅटो आणि आलूची जी भाजी आहे टिपिकल महाराष्ट्रीयन, बारीकशा लसणाची त्याच्यामध्ये जो वापर केला होता तो, आणि अतिशय छान बहारदार टेस्टी आणि चटकपटक अशी जी असते त्या टाईपची ही खरंच छान अशी ही भाजी झाली आहे. इथे सतत येऊन विचारणा चालू आहे, सतत येऊन पदार्थ वाढू का वगैरे विचारणं चाललेलं आहे. पण जेव्हा मी ठेचा 2दा-3दा घेतला तेव्हा लोक अशी बघायला लागली, अरे एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं ठेचा काय 3दा घेतात. पण ठेचा हा साधारणपणे गुजराती टाईपच्या थाळीमधला असल्यामुळे तो जरा बाईडच आहे. तर हा ठेचा या ढोकळ्याबरोबर वा. एक रोटी, बस, तूप नको. सो अनलिमिटेड रिफिल्स, एक पुरी, एक रोटी परत घेतलेली, फुल काय म्हणजे तो पोळीवर प्रश्नच येत नाही. मस्त तृप्त करणारं जेवण असं म्हणता येईल. आणि ते तसंच खूप छान व्यवस्थित येऊन वाढतात सतत, आवडलेलं आहे. थाळीमधल्या 3 अनलिमिटेड स्वीट्सपैकी हे दुसरं, हे आहे रबडी. ड्रायफ्रूट्स आहेत, मस्त लागते, खरंच फ्रेश दुधाची बनवलेली आहे, कळतंय. वाच, आवडलेली, रेअरली आवडते, खरंच आवडलेली ही आज, मस्त आहे. पुढे मोदक, नाही म्हटलं तरी तुपाची धार ते लोक धरतातच, त्याच्यावर भरपूर तूप ओतलेले मगाशी त्यांनी. आता मोदक छान आहे, पारी ठीक आहे, कमर्शियल मोदक असतो तसा मोदक आहे. आतली चव खरंच खूप छान आहे, मस्त आवडलेला आहे. पण याच्यापेक्षा मला रबडी चुरमा लाडू मला जास्त आवडलेला आहे डेफिनेटली. सुकश्री खरंच खूप बेस्ट आहे, खूप छान आहे, टेस्ट पण एक नंबर आहे आणि सर्व पण खूप छान करतात. आणि त्यांची क्वालिटी म्हणजे मला खूप जास्त आवडतं, म्हणजे मोदक खूप छान मोदक आहे त्यांचे. थँक्यू. भात आहे, दाल खिचडी आहे, हे दोन्ही घेणार नाही आहे आणि पोट ऑलरेडी भरलेलं आहे. आणि आपल्या सिस्टीममध्ये 50 थाळ्यामध्ये आपण आता ही 50वी थाळीत आपण करतो, कधीच आपण ताटात घेऊन काही टाकलेलं नाही आहे. सो मी ते घेणारच नाही आहे. पण कॉम्पेन्सेटरी म्हणून हा जो काही गोड पदार्थ आहे रबडी, तो मात्र मी अजून 1 किंवा 2 वाट्या घेणार आहे. वाव, मस्त. सो रबडी रिफिल, अनलिमिटेड स्वीट्स आहेत. वा. आणि आवडलेला इथला पदार्थ रबडी, तिसरं रिफिल. सो अमेझिंग टेस्ट, मला खूप आवडलेली आहे. मी हे तर चमचा बिमचा नाही वापरत बसत, जुलमी प्रकार नाही करत, डायरेक्ट उचलायची आणि परत आग्राचा म्हणून त्यांनी वाढलेला हा चुरमा लड्डू. दुसरा एक क्विक नोट, बालुशाच्या अंगावर जाणारा हा चुरम्याचा लाडू आहे, मस्त. मला बालुशा आवडतेच आणि हाही पदार्थ खूप छान जमलेला आहे. परत सगळे पदार्थ अतिशय छान जमलेले, चविष्ट आणि व्हेरी डिफरंट अँड नॉर्मल. आपण जे बाहेर अशा मोठ्या थाळ्या खातो त्यांच्यापेक्षा ही खूप वेगळी थाळी. 3 स्वीट्स अनलिमिटेड. आणि या थाळीची किंमत तुम्ही गेस केली असेलच, 390, 350, 300. या थाळीची किंमत आहे 270 रुपये फक्त. अनबिलिव्हेबल. पुण्यामध्ये ही थाळी तुम्हाला 390च्या वरच मिळणार, पण इथेही अतिशय छान छान वातावरणामधली थाळी फक्त 270 रुपयाला. सो न चुकता जेव्हा पाचगणी आणि महाबळेश्वरला जायचं असेल त्यावेळेला न चुकता इथे थांबायचं, ही थाळी खायची आणि मगच पुढे यायचं. आणि रस्त्यावरच आहे, म्हणजे वाईच्या एस स्टँडपासून हार्डली 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे. ह्याचं लोकेशन काय वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर आज या 50व्या थाळीवरनं मी साइन ऑफ करतो. मी मित्र गुरु. परत भेटूया पुढे कुठल्या तरी अशा छान ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. जेवणाला क्वालिटी एक नंबर आहे. जेवण उत्कृष्ट, एक नंबर, खूप छान जेवण आहे. मला मोदक जास्त आवडले. इथे एक बड्डे होता, त्यांनी बघितलं यूट्यूबर्स बसलेले आहेत, त्यांनी त्यांचा बड्डे केक
कट केल्यानंतर इकडे पाठवून दिला. तर मला आपला एक तो डायलॉग आठवला, खूप फेमस, DCH दिल चाहता है मधला. मस्त. आज आपली 50वी थाळी आणि केकसुद्धा. थँक्यू.